याची काही गॅरंटी कोणी बाळगू नये. आम्ही लाचार माणसं नाही आहोत. गोव्यात अजून स्वाभिमानी लोक शिल्लक आहेत. तुम्ही भले काही लोकांना पर्स देऊन काही पैसे देऊन वगैरे लाचार करत असाल. लाचार करून कायम निवडणुका जिंकता येतात अशा भ्रामक या पक्षाने राहू नये. आपलाच पक्ष आहे, आपण उभा केला, आपण सत्तेवर आणला आणि प्रतारणा सुरू केली. आणि प्रतारणा कुणासाठी सुरू केली? सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांचं मतदान यांच्यासाठी कधीही बाप जन्मात झालं नाही आणि पुढे बाप जन्मात होणार नाही अशा लोकांसाठी मेजॉरिटी बहुसंख्याक जनतेचा घात करणे, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणे याला देव देखील माफ करत नाही. तो अंत माणसाचा असो किंवा पक्षाचा असो, नियती तो अंत ओढून आणत असते. मराठी ही केवळ भाषा नव्हे, मराठी ही गोव्याची पहचान आहे, ओळख आहे. मराठी हा गोव्याचा आत्मस्वर आहे. की बाहेरून कपडे घालतो परंतु माझं अंतःकरण आहे ते मराठी आहे. त्या मराठीची जोपासना एवढी वर्ष आपण करत आलेलो आहोत. त्या मराठीचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केलेला होता. सुरुवातीला ग्रंथ जाणून टाकले, निर्बंध आणले, परंतु त्याच पोर्तुगीजांना नामोहरम करणारी ही मराठी भाषा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण त्याला नियम मोडावे लागले, शाळा सुरू कराव्या लागल्या, गजानन नांदरेकरांनी सांगितलेलं. आणि एवढंच नव्हे, पोर्तुगालच्या लिस्बनच्या पार्लमेंटमध्ये 1960 साली 8 महिने असताना गोवा लिबरेशनला, गोवा मुक्तीला अंतोनियो ओलिव्हेरा सालाझार हा जो हुकुमशहा होता पोर्तुगीज, त्यानं पोर्तुगीज संसदेत ठराव संमत करावा लागला की गोव्याची भाषा मराठी आहे. 450 वर्ष राज्य केल्यानंतर, मराठी खलास करण्याचा विडा उचलल्यानंतर शेवटी एखाद्या जुलमी सत्तेला मान्य करावं लागतं, रिकॉग्निशन द्यावं लागतं, दखल घ्यावी लागते. अशी मराठी आहे आपली. अरे बाजार पुणग्यानो, तुमच्याकडे आज नियतीने निर्णय जरी सोपवला असला तरी बाजार पुणग्यानो आपली लायकी ओळखून असा, माय मराठीची लायकी ओळखून असा, तिची पात्रता, तिचा प्रभाव, त्याचा लाभ गोव्याला मिळू द्या. तुम्ही त्यावेळेला 1987 साली जी तुलनात्मक परिस्थिती होती ती आपल्या मार्गदर्शकांनी मांडलेली आहे आपल्यासमोर. ती तुलनात्मक परिस्थिती ही मराठीला प्रथम स्थानावर आणून ठेवणारी होती. परंतु डिस्टिंक्शन जो विद्यार्थी सतत घेत आलेला आहे तो अत्यंत क्रूडली, रूडली फेल व्हावा, नापास व्हावा अशा पद्धतीने कारभार सध्या चालू आहे. मराठीच्या शाळा बंद पडत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या राज्यकारभाराला 14 वर्ष झाली. 14 वर्ष शाळा चालू ठेवता येत नाही. विद्याभारती गोवा म्हणून आमची जी संस्था आहे त्याने 50 शाळा हातात घेतल्या होत्या, 2, 3, 4, 5 संख्येच्या शाळा, आणि त्या 5 वर्षात फुलवून दाखवल्या. एक पैसा पर्रीकरांच्या सरकारने दिला नाही. भिक्षा मागून या शाळा चालवल्या आणि लोकांचा पाठिंबा मिळाला. पालकांच्या बैठका घेतल्या नाही, गावाच्या बैठका घेतल्या, ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या, ग्रामस्थांच्या अंतःकरणाला साथ घातला आणि त्याचा परिणाम मराठी संख्या वाढण्यात झाली. परंतु सरकारला जमत नाही. मढी सांभाळण्यासाठी सरकारला 300 कोटी 400 कोटी रुपये खर्च करायला काहीच वाटत नाही. परंतु शिरगावच्या जत्रेला 1 पैसा आतापर्यंत कुठल्याही सरकारने दिलेला नाही. राईट टू इन्फॉर्मेशन मधून मिळालेली माहिती, बहुसंख्याकाचा, हिंदू समाजाचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा आणि जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळी त्यांना ठुकरायचं, ठोकर मारायची त्यांना. ही राजनीती याच्या पुढे आम्ही चालू देणार नाही. तुम्ही घोषणा करा, तुम्ही परशुरामांचे पुतळे उभारा, तुम्ही ठिकठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे उभारा, परंतु त्यांना अभिप्रेत असलेली संस्कृती गळा घोटून जर तुम्ही मारणार असाल तर मिंध्यानो तुम्हाला आम्ही सोडणार नाही. राजकीय ताकदीपेक्षा जनतेची ताकद ही फार मोठी असते. त्यामुळे शाळा बंद पडत चालल्या. शाळा सांभाळायच्या नाही, एक कटक अवस्था आहे मराठी बंद पडण्याचं. ही सामान्य गोष्ट नाही. नाहीतर 13 वर्ष कुठल्याही सरकारला शक्य नाही बंद पडणाऱ्या शाळेची घसरण थांबवायला. हे याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण आम्ही स्वतः प्रयोग केलेले आहे, यशस्वी प्रयोग केलेले आहे. तेवढंच नाही तर त्या शाळांमुळे निर्माण झालेली मराठीची पोकळी भरून काढण्यासाठी हा समाज नव्या शाळा काढायला जर पुढाकार घेत असेल तर गेल्या 8 वर्षांपासून या सरकारने बंदी घातलेली आहे मराठी शाळांवर. गजानन नांदरेकरांच्या भाषणात आणखी एक मुद्दा आला. मराठीला 400 रुपये प्रति विद्यार्थी प्रति मास मिळत होते, सवलत होती. मराठी शाळा मातृभाषेतल्या शाळा म्हणून त्यांना दिले जायचे. परंतु सावंत सरकार, डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली गोष्ट त्यांच्या आयुष्यातली कदाचित मुख्यमंत्र्यांच्या त्यांनी जर केली असेल तर मराठीचा खून करण्याची गोष्ट, आर्थिक गळा आवरण्याची गोष्ट त्यांनी ही योजना बंद पाडून केलेली आहे. या कृती आहे.
म्हणजे जय जयकार एका बाजूने करायचा, गाईचा जय जयकार करायचा, तिकडे पूजा करायची आणि तिकडे बीफ कोणत्याही पद्धतीने गोमांस लोकांना कमी पडणार नाही याची खात्री आपण घेणार अशी आश्वासनं द्यायची या दरिद्र्यांना. हा विरोधाभास आहे, ही वंचना आहे, ही फसवणूक आहे. सहभाषा म्हणून आमची फसवणूक केली त्या सहभाषा आणि परवा घोषणा केली. माझा संताप मस्तकाला जातो. त्या खोट्या घोषणा करणारी, थोतांड बोलणारे हे खोटी लोक आहेत. ही सगळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही मराठी आणि कोकणी यांना समान वागणूक देत आहोत म्हणून थोबाडात दिलं पाहिजे खोटं बोलणाऱ्यांच्या. तो कोणीही असो, तो मुख्यमंत्री असो किंवा खालच्या स्तरावरचा नागरिक असो, खोटं कशाला बोलता. इथे मराठीवर हे चाललेलं आहे, सत्यानाश चाललेला आहे करण्याचं काम. आणि सत्यानाश जो आहे सहभाषाती आहे, सहभाषा आहे म्हणून सांगून आम्हाला गोंजारण्याचा प्रयत्न या चोरांनी एवढी वर्ष केला. आणि आता त्यांनी दाखवून दिलेला आहे नवीन निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा. 8 महिन्यांपासून ज्या सरकारी नोकऱ्यांसाठी मुलाखती होतात, साधारणपणे आपले 40,000 तरुण आतापर्यंत त्या मुलाखतींना बसलेले आहेत. 2,500 मुख्यमंत्र्यांच्या हिशेबाने 2,500 कॅन्डिडेट्स उमेदवारांची निवड झालेली आहे. आणि या लोकांना 40,000 लोकांना जो पेपर देण्यात आला, जी प्रश्नपत्रिका देण्यात आली, त्या प्रश्नपत्रिकेत परत अल्पसंख्याकांना वाईट वाटू नये म्हणून 80 गुण इंग्रजीला दिले. इंग्रजी राजभाषा आहे. कोकणीला 20 गुण दिले, 100 गुण झाले. आणि मराठीच्या कमरेवर लाथ हाणली आणि तिला हद्दपार करताना या लोकांना लाज, शरम, लज्जा वाटली नाही. निर्लज्ज माणसं. यांच्यापैकी कोणी माझा वैयक्तिक शत्रू नव्हे, परंतु ज्या गोष्टींसाठी गोवा उभा आहे, गोव्याचं पावित्र्य टिकून आहे, त्या गोष्टीवर प्रहार करणाऱ्या कुणालाही मी सहन करू शकत नाही, करणार नाही. आणि त्यामुळे आता स्थिती जी आहे आपली की मराठी केली कायमची. आता परिस्थिती अशी आहे, मराठी संपवली, शाळातून शाळेतले विद्यार्थी नाही, हायस्कूलमध्ये कुठून आणणार मराठी घेणारे, ते खलास झाले 2-4 वर्षात. की हायर सेकंडरीमध्ये विद्यार्थी मराठीसाठी कुठून येणार, ते खलास झाले. कॉलेजमध्ये विद्यार्थी कुठून येणार, युनिव्हर्सिटीला MA वगैरे करण्यासाठी जे मराठी विद्यार्थी जातात, हे सगळे डिपार्टमेंट्स मराठी बंद करावे लागणार आहेत येत्या 20 वर्षात. मग टाळ तुटत बसावं सगळ्या मराठी प्रेमींनी घरी बसून. ज्यांना रस्त्यावर येण्याची प्राज्ञा नाही, घरात बसून जे व्यवहार करतात सगळे मराठीतून व्यवहार करतात. परंतु या लोकांना नाव और नेव्हर, आता नाही तर कधी नाही अशी वेळ आलेली आहे. मराठीवर हे लक्षातही त्यांना येत नाही. त्यांना कसले मराठी प्रेमी म्हणणार हो. मराठी प्रेमी ही जनता आहे जी त्रास सोसून ठिकठिकाणाहून इथे वेळ काढून ठेवून उन्हात करपत बसलेली असते. आणि म्हणून हे सगळे अन्याय आहे. समान वागणूक नाही, आपण सहभाषा नाही, हे यांनी सिद्ध केलेले आहे. आणखी कसला पुरावा पाहिजे, समान कसली वागणूक पाहिजे. गजानन मांजरेकरांच्या याच्यात त्याच्यात आणि बरीच उदाहरणं आली. तुलनात्मक पैसे किती मिळतात मराठीला त्याची उदाहरणं आली. याच्यात जात नाही. परंतु आज जनता जागृत झालेली आहे आणि सरळ सरळ एकमेव पर्याय, एकच पर्याय सरकारने निवडायचा आहे. एक म्हणजे 40 वर्ष मराठीवर अन्याय डोळे उडे ठेवून पाहत असलेल्या आताच्या राजकारण्यांनी तरी, कारण त्यांनी वचनं दिलेले आहेत, त्यांनी ठराव विधानसभेत आणलेले आहेत विरोधी पक्ष असताना, त्यांनी सगळं केलेलं आहे. मराठी मराठी म्हणून फक्त भजन रस्त्यावर करायचं त्यांनी ठेवलेलं होतं. आणि सत्तेवर आल्यानंतर या लोकांनी लाथ मारायला मराठीवर कमी केलेली नाही. त्यामुळे 2 पर्याय. येथे निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे, याच वर्षी. आणि लक्षात ठेवा, याच वर्षी मराठी राजभाषा होणारच आहे. ही एकतर राजभाषा होईल किंवा या सरकारला आम्ही हाकलून देऊ. सरकारला लाथ मारू आम्ही. मराठीला लाथ मारणारे कुठलेही सरकार आम्ही टिकू देणार नाही. 2017 साली जशी गत पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची झाली, 2100 झाले, ते 28 नव्हे, कदाचित ते शून्यावरही येऊन टेकतील. त्यामुळे आणखी ठेवू नका. मराठीच्या जीवाशी, लोकजीवनाशी, लोक आकांक्षाशी, संस्कृतीशी, मराठी मराठीनेच तर टिकून ठेवली पोर्तुगीजांच्यापासून आपली संस्कृती. आता मराठी वाचवायची वेळ आलेली आहे. आणि ते मराठी ठार मारण्याचं काम आपले शत्रू नाही करत, ते पोर्तुगीज नाही, आपले स्वकीय आहे. आणि त्यामुळे ठाम ठरवावं लागेल आपल्याला. निवडणूक ज्या वेळेला येईल त्यावेळेला ज्या सभा आणि जे उपक्रम, जी सह्यांची हे आपले मोहिमा आपल्या यशस्वी आपण करू, निरनिराळे कार्यक्रम करू. आपण स्वस्त नाही भेटणार डिसेंबरपर्यंत. डिसेंबरच्या पूर्वी, निवडणुकीपूर्वी अधिवेशन घेतलं पाहिजे. आता परवा फोडण्याच्या कोड ऑफ कंडक्ट निमित्त सांगून या सरकारने अर्ध्यापेक्षा जास्त दिवसांचं अधिवेशन गुंडाळलं आणि तेवढ्यात सगळ्या मागण्या आपल्या मान्य करून घेतल्या. फसवलं जनतेला. जनतेच्या बाकी प्रतिनिधींना बोलूच दिलं नाही, संधी दिली नाही.
आणि त्यामुळे ते सगळं त्यांच्या दृष्टीने झालेलं आहे. पैसा आलेला आहे आता जनतेचा, तिजोऱ्या खुल्या झालेल्या आहेत. आणि आता काही केलं तर चालतं, नियम फक्त भंग होऊ नये म्हणून 1 दिवसाचं अधिवेशन निवडणुकीपूर्वी घेतलं की झालं का. त्यामुळे ते घेण्याच्या बेतात काही असू द्या, अधिवेशन 1 दिवसाचं असू द्या किंवा एका आठवड्याचं असू द्या, त्या अधिवेशनात मराठी राजभाषा होण्याकरता अमेंडमेंट दुरुस्ती कायद्यात तर जर केली नाही तुम्ही मेला, पुन्हा तुम्हाला उभे राहू देणार नाही. आज आम्ही कुणाचे शत्रू नाही आहोत. हा आमचा वैयक्तिक मुद्दा नाही, वेलिंगकरांचा किंवा गोरा ढोळीकरांचा, या ठिकाणी बसलेल्या सगळ्या मंडळींचा आणि तुमचा हा वैयक्तिक प्रश्न नव्हे. हा माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे, माझ्या माय मराठीचा प्रश्न आहे. तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही. माझंच सरकार, पोर्तुगीज गव्हर्नमेंट नव्हे, इंग्लिश गव्हर्नमेंट नव्हे, माझं सरकार. आणि त्यातल्या त्या चोजन, मोस्ट चोजन भारतीय जनता पार्टीचं सरकार, ज्या लोकांनी आश्वासनं दिली फोन आणि मराठी आणि मातृभाषा पायदळी तुडवल्या एकाच कारणाने. ते सांगत होते आम्हाला, ते किती असा जाणार त्या साऊथ असा नाही, त्याचं साऊथ तुमच्या डोक्यावर बसतात. साऊथच्या लोकांना 7-8 मतदारसंघ तिकडे साष्टीमध्ये आहेत, इथे बाकी सगळीकडे हिंदू जनता आहे. दक्षिण गोवा हा अंधण दिलेला नाही कोणाला. आणि त्यामुळे हिंदू एकजूट जर झाली तर पुन्हा भारतीय जनता पार्टी निवडून येणार, कारण ती मराठीला राजभाषा करेल. आणि मराठी राजभाषा न करण्याचं पाप जर या पक्षाने केलं तर त्या पक्षाचं निखंदन होईल. अशा प्रकारचा शाप ही जनता श्री बोडगेश्वराच्या दरबारात आपल्याला देत आहे, हे लक्षात ठेवा आणि सावध व्हा. पुढचे कार्यक्रम आपले आहेत. आपली मोठी महासभा होणार आहे. ज्या वेळेला ते अधिवेशन घेतील त्या अधिवेशनाच्या पूर्वी आपली मोठी महासभा, 50,000ची महासभा आपण घेणार आहोत. आणि त्या याच्यात आपण इशारा देणार, यांनी जर केलं नाही तर सरकार पाडण्याची कारवाई ठिकठिकाणी कार्यकर्ते करतील. त्यावेळी आम्हाला कोणीही रोखू नये. तुमची वेळ टळलेली असेल, ती वेळ जाता कामा नये म्हणून आजच विचार करा, शहाणपणा जरा राखा आणि योग्य तो निर्णय घेऊन तुमच्या सरकारची शाश्वती, त्या शाश्वतीची गॅरंटी ही तुम्ही आजच ठेवा. आणि नाहीतर निखंदन, नाश, सर्वनाश हा उघडपणे आपल्याला दिसत आहे. फक्त हा इशारा जो आहे म्हणजे हा सामान्य इशारा नाही. आणि म्हणून आम्ही परत परत निर्णय मिळालेले घेतले. त्याच्यात आपण हा राजकीय विषय नव्हे. माझ्या आईला चिरडलं जात आहे, लाथाडलं जात आहे. मी न्यायासाठी जर उभा राहिलो तर सरकार विरुद्ध नाही राहत. मी न्याय व्यवस्थेच्या विरुद्ध, आणि ती न्याय व्यवस्था या सरकारच्या हातात आहे म्हणून उभा आहे. हे लक्षात घ्या. आपले कुणीही शत्रू नाही. सगळी कौनं करून जर एखादा पक्ष निवडून येत असेल आम्हाला प्रॉब्लेम नाही. परंतु या गोव्याचा आत्मा चिरडण्याचं काम जे तुम्ही चालवलेलं आहे ते तुम्हाला करू देणार नाही. म्हणून राजभाषा आम्हाला झालेली पाहिजे. आणि म्हणून मराठी वोट बँक झाली पाहिजे. अल्पसंख्याकाची वोट बँक असते. म्हणून मराठी कोकणीला मिळणारे अनुदान संघाचे 2 तुकडे करून देखील त्यांनी अल्पसंख्याकाच्या शाळांना पोहोचण्यासाठी, इंग्लिशचं शिक्षण मोफत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने वापरले. मोफत नव्हते इंग्रजीचं शिक्षण, ते मोफत करून दिले. मार्ग खुले केले. मराठीच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, सामान्य कुटुंबाचं आपलं पोर इंग्लिश शिकलं पाहिजे, त्याला जाण्यासाठी वाटा कित्येक वर्षापूर्वी मोकळा करून दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या विश्वासघाती सरकारने. त्यामुळे ते जर झालं त्याचा प्रायश्चित्त, त्या चुकीचं जर घ्यायचं जर असेल तर एकमेव संधी तुमच्यासाठी शिल्लक आहे, ती म्हणजे ही विधानसभा निवडणूक, त्याच्यापूर्वीचं अधिवेशन, त्या अधिवेशनातला मराठीच्या समर्थनाचा, मराठी राजभाषेचा ठराव पारित करणे. याच्याशिवाय सत्ताधाऱ्यांनो तुमच्याकडे अन्य पर्याय नाही. ह्या जनतेचा आवाज इथे देण्यासाठी म्हणून मी उभा होतो. माझ्या वाणीला विराम देतो. झालीच पाहिजे. धन्यवाद सर. सरांचं जाज्वल्य असं हे प्रबोधन आपल्या हृदयापर्यंत नक्कीच पोहोचलं असणार. आणि खात्री आहे मला की हा जो विचार आहे तो आपण हाच विचार घेऊन या सगळ्यात जाणार आहोत. आता मी विनंती करतो प्रणव बनावलीकर यांना की आभाराचे शब्द. नमस्कार. आजच्या या ऐतिहासिक अशा जाहीर सभेसाठी व निर्धार फेरीसाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवणारे उत्तर गोव्यातील मराठी प्रेमी यांचे मनपूर्वक आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक आदरणीय वेलिंगकर सर, मार्गदर्शक गोरा ढोळीकर सर तसेच इतर सर्व सन्माननीय मान्यवर यांचे खूप आभार. आपल्या मार्गदर्शनामुळे ही चळवळ यशस्वी होईल यात शंका नाही. या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या, नियोजन आणि व्यवस्थापन सुरळीत पार पडण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, नगरसेवक व प्रशासनाचे आम्ही विशेष आभारी आहोत. कार्यक्रम निर्विघ्न व सुरक्षित पार पडावा यासाठी दक्षता घेतलेल्या पोलीस व वाहतूक दलाचे आभार. या कार्यक्रम अधिक प्रभावी व यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल श्री प्रवीण चारी व त्यांचे कर्मचारी यांचे आभार.
या चळवळीचा आवाज समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व डिजिटल व प्रिंट माध्यमांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्या सहकार्यामुळे या आंदोलनाला व्यापक प्रसिद्धी मिळाली आहे आणि यापुढेही मिळणार आहे. श्रीराम शिंदे यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. रेवोडा येथील मातृशक्ती यांनी मराठीचे गीत सादर केल्याबद्दल त्यांचेही आभार. आजच्या या ऐतिहासिक जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी विषयाला नवी ऊर्जा आणि बळ मिळाले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्य, एकजूट व निर्धारामुळे मराठी भाषेला योग्य तो सन्मान आणि राजभाषेचा दर्जा मिळवून देण्याचा हा लढा नक्कीच यशस्वी होईल असा दृढ विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.